चला तर बघूयात या कवितांची नक्की सुरुवात झाली केव्हापासून. मी काय म्हणतोय, या कवितांची सुरुवात नक्की झाली केव्हापासून? तुला माहितीये का, मला एक आहे ना, मला एक आठवण झाली. लय रागायचं, कविताचा तास असला ना शाळेत की लय रागायचा मला. तर मला काहीच कळायचं नाही, कविता शिकवलेलीच कळायची नाही, ती वाचायला तर कधीच यायची नाही. चौथीत होती आणि दिवर पक्षी कविता होती आम्हाला. दिवर पक्षी ही काहीतरी वेगळं सीन सांगते मी, वेगळा आठवला होता. हा, दिवर पक्षी ही कविता होती आणि ती कविता जगताप गुरुजी होते रंदुलाबादचे, हे पण मला आठवतं. अशी झब्बा, कुर्ता, टोपी आणि कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पेहराव. आणि त्यांनी मला उठवलं, माझ्यावर नंबर आला. धड 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 सगळ्यांच्या झाल्या बरं का, सगळे पटापट पटापट पोपटासारखे बोलत होते आणि माझ्यावर नंबर आला. मला उभं केलं, म्हण दिवर पक्षी. अगं आजचा 3रा दिवस आहे, तुला कविता पाठ होईना बघितली तर 6-7 लाईनची. नाही गुरुजी, मला कविताच येत नाही. मी सलग 3 दिवस कविता पाठ करत होते, पण माझ्याच्याने कविता काय पाठ झाली नाही. 5 मार्काची कविता, 5 मार्काला असायचं ते ओरलचे 5 मार्क मिळायचे ना, तोंडी परीक्षा म्हणायची त्याला. दिवर पक्षी तो काय माझ्याकडून कधीच झाला नाही पाठ, कधीच माझी कविता ती झाली नाही. डायरेक्ट 7वीत कविताच लिहिलं सगळं. केवढं मोठं मिराकल माहितीये का, 7वीत गेले ना, अशीच बसली होती. अशी कुठला पक्षी म्हणत होता म्हणायचं? दिवर पक्षी. लिहू का लिहून? माझा दिवर पक्षी लिहिता आता. आणि तुला गंमत माहितीये का, 7वीत गेले आणि अशीच एक दिवस असं म्हणजे मागलदार होतं आणि सीताफळीचं झाड होतं. तिथे अशा मोठमोठ्या चिपा होत्या. नक्की चिपा म्हणजे दगडाची फरशी असते ना, दगडी फरशी, की मी पूर्ण त्याच्यावर मावायची झोपली तर असं. आणि तिथे बसले होते, अशीच मी एकटीच बसायची जादा दरवाजा. तिथे एक झोकाळा बांधलेला असायचा आणि त्याच्यावर बसायचं, त्याच्यावर खेळायचा. दिवस माझा अख्खा तसाच. मला जास्त मित्रमैत्रिणी नव्हत्या, असायचे पण म्हणजे ते संध्याकाळी खेळण्यापुरते 5 वाजता वगैरे आले की मग कुठं काही खेळ घ्यायचे, पण दिवसभर मी एकटी असायचे. तर तिथे बसले होते आणि मी काय असेल माणसाचं, म्हणजे त्यावेळी लय विचार करायचे मी. म्हणजे आत्ममग्न, एक्कल कोंडे जो प्रकार असतात ना, ते सगळे प्रकार माझ्याकडे होते. तर मी बसले होते आणि म्हटलं काय काय माणूस म्हणजे काय. माणूस म्हणून मी कविता पहिली लिहिली होती 7वीत असताना आणि ती इतकी छान झाली होती, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून कदाचित एवढी चांगली नसेल, पण इतकी छान झाली होती ना की माझ्या आजीनं ती कविता इतक्या जणांना वाचून दाखवली, इतक्या जणांना वाचून. माझ्या नातीनं लिहिली बरं का. इतकं कौतुक की प्रमाणच नाही त्याला. तिथून हा प्रवास चालू झाला 1000 कवितांपर्यंत. आणि प्रत्येक वेळी माझ्या कविता गेल्या कुठं पण अशा गायब झाल्या. एकदा तर माझी 7वीत नाही, 7वीतच मला ते एकदा वेळ लागलं ना ते कविते लिहायचं, तर मग मी कशावर पण काही मनाला येईल तसं असं लिहित बसायचे. आणि त्या कवितांचं जो पुस्तक होतं ना, ते एक मॅडम आला होता नवीनच, 2nd टर्म नंतर, म्हणजे 7वीच्या 2ऱ्या ह्याच्यामध्ये एक बाई आल्या होत्या. बाई म्हणायचं आम्ही त्यावेळेस त्यांना. त्या बाई आल्या होत्या, त्यांनी माझी कविताची ती वही वाचायला नेली, ती मला परत दिलीच नाही. हा, दिलीच नाही, ती गेली त्यांच्याकडे. हे कसलं प्रेम म्हणायचं बघ ना, मग हे असंच असेल. पण ते त्या वयाच्या मनानं खूप छान लिहिलं होतं. पण ती जीवन म्हणून कविता मी पाठच होती ना माझी, माणूस म्हणून कविता ती पाठच होती ना माझी, ती मी परत डायरीत लिहून ठेवली होती. पण ते घराच्या कामाच्या ह्याच्यामध्ये माझ्या नाही म्हणलं तरी 6-7 डायऱ्या फुल भरलेल्या, सगळ्या ग्रॅज्युएशन पर्यंतच्या, त्या सगळ्या गेल्यात. ते मी काय केलं, कोट्यात भरलं. घराचं सामान सगळं हे करायचं होतं ना आपल्याला, म्हणजे रिनोव्हेशन चाललं होतं म्हणून ते बाहेर ठेवलेलं. म्हणजे अजून पण कविता पाठ नाही झाली. पाठ माझी कविता कधीच होत नाही. दिवर पक्षी पासून आतापर्यंत पाठ नाही झाली. कविता पाठ होत नसते, लिहू का? सुचते कविता. आणि मी 2 ते 3 मिनिटांमध्ये कविता लिहिते, फार तर 2 ते 3 मिनिट. आणि कधी पण म्हणजे असं जरी बसले ना, तर एखादा मला सब्जेक्ट दिला ना, तरी मला लिहायला लावलं तर मी लिहिते, पटपट कविता लिहिते. 2-3 मिनिटं लई झाले कविता लिहायला. आणि मला ते यमक जुळवायला लागत नाही, काय नाही, पण ते होत जातं आपोआप नॅचरली. पण ते मला परत रिपीट म्हणायला लावलं तर माझीच कविता मलाच आठवत नाही. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, ते हे होत नाही. म्हणजे परत जरी वाचायला लावली ना तरी हे मी लिहिलंय का असं मला वाटतं. मगाची कविता तुम्ही सांगितली, हा तसंच होतं. ती तर आठवतच नाही, अजून आठवत नाही मला मी कधी लिहिलं, कुठल्या ड्रामा मध्ये लिहिलेलं.
कसं आहे ते, म्हणजे मला काय होतं, चित्र सुद्धा मी ड्रॉइंग केलं ना, म्हणजे बऱ्याच वेळा हे असं झालं, मी ड्रॉइंग केलं ना की ड्रॉइंग केल्यानंतर असं मला वाटत नाही की हे ड्रॉइंग मी केलं. माझी उडून पुढी करून घेते काय असं वाटतं. असंच होतं पण ते. आणि असं जर परत म्हटलं ना की असंच तू चित्र परत काढशील का, नाही जमणार. आता काय असेल तसं नवीन सांग, नवीन परत ते निर्माण होईल, पण निर्माण झालेलं परत निर्माण करायला लावलं तर नाही जमत. कॉपी पेस्ट नाही जमत. कॉपी पेस्ट नाही जमत. बरं, मग मला एखादी तुम्हाला आठवत असलेली कविता सांगा. गुरुवी नको न दाखवेल वाट, गुरुवी नको न दाखवेल वाट, सारा अवघड जीवा शिवाचा हा घाट, सारा अवघड जीवा शिवाचा हा घाट, गुरुवी नमती अंधुकही सारी, तूच घडवी जीवा सदे शिवा, सोडवी हे जोखड तुझ विन कोण, ज्ञानाची ही दोरी गुरुच्याच करी, ज्ञानाची ही दोरी गुरुच्याच करी, तुझ घडवी जीवा सदे शिवा, आम्हास उद्धारे तुझ विन कोण, आम्हास उद्धारे तुझ विन कोण, गुरु विन कोण दाखवेल वाट.